नमस्कार, मी गणेश खामकर। आज मी तुम्हाला आमची संपूर्ण जर्नी दाखवणार आहे। DGPS नी कशी मोजणी केली जाते आणि आम्ही कशी सर्वे साईट सुपरविजन करतो रेग्युलरली। आम्ही आमच्या घरातून आज बाहेर पडलो आता इथं। सगळ्याच अमेझिंग साईट्स असतात आमच्या वेगवेगळ्या लोकेशन्स मध्ये, खूप सुंदर साईट्स असतात। आमच्या पहिली साईट वरती आम्ही आलोय कुडवलीमध्ये। तिथे आमचं थोडंसं काम ना कॉन्क्रीट करायचं आहे, त्या संदर्भात इन्स्ट्रक्शन देण्यासाठी आम्ही इथे आलो आहे। आमच्या इथे 2 बंगलोज आहेत सेलिंगसाठी। 2 बंगलो 2.5 गुंठा आणि बंगलो 18 लाख रुपयामध्ये आम्ही देतो। त्याच्या खालती PCC करण्याचं काम आम्ही प्लॅन केला आहे। PCC चारी बाजूनी PCC करतोय बंगल्याच्या। आपण बघतोय की प्लांटेशनचं सगळं केलेलं आहे आणि इथे PCCचं काम चालू आहे या बंगलोचं। संपूर्ण इन्स्ट्रक्शन देतोय कशा प्रकारे PCC व्हायला पाहिजे फुल बंगलोसाठी। असं सुंदर एलिव्हेशन या बंगलोचं केलेलं आहे। फिनिश झाल्यावरती अप्रतिम हा बंगलो दिसणार आहे। खूप चांगली टीम आहे माझ्याबरोबर जी काम करते रेग्युलरली। आमच्या सगळ्या साईट वरती वेगवेगळी टीम काम करते। हे आटपून नंतर आम्ही ऍक्च्युअल DGPS मोजणीसाठी आमच्या गेलो। इथे गेल्यावरती प्रभू साहेबांना आम्ही भेटलो। तिथे साहिल प्रभू आपले DGPS सर्वेयर आहे। ते धामणीला आमच्या धामणी पेट्रोल पंपावरती आमची वाट बघत होते। तिथनं आम्ही एकत्र पुन्हा आमच्या तलवडेच्या साईट वरती, तलवडे चिपळूण वरती, सुपूजा साईट वरती आम्ही पुढे कंटिन्यू केला प्रवास आमचा। साईट वरती पोहोचल्यावरती पहिले साईट कशी आहे, कुठे आहे हे आम्ही चेक करतो रेग्युलरली। पहिला कुठनं कुठपर्यंत जाते, नंतर मग हा पूर्ण सेटअप आहे आपला सेटअप करतो आम्ही। हा DGPS चा सेटअप केला जातो सगळा। सगळी माझी टीम इतर टीम पण असते तिथे मदतीला, सामान नेण्यासाठी, मार्किंग करण्यासाठी, मोजण्यासाठी। मशिनरी सेट केल्यानंतर मग आम्ही वरती एका ठिकाणी लोकेट करतो। ऍक्च्युअली रिसिव्हर लोकेट करायला लागतो, तर ते आम्ही एक पॉइंट घेऊन ठेवण्यासाठी आपण तिथे गेलो वरती। खूप अमेझिंग सर्वे असतो ऍक्च्युअली आमचा हा। अमेझिंग ह्याला सर्वे करताना अनुभव येतो। टोटल 5 एकरची आपली ही तलवडे, 5.5 एकरची तलवडेतला प्लॉट होता। त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वेचं काम आम्ही करत होतो। आणि थोडा प्लेन, थोडा चढ उताराची ही जमीन आहे। वाडी वस्तीमध्ये असलेली ही जमीन आहे। त्याचा संपूर्ण कंट्रोल सर्वे आम्ही केलेला आहे। प्रॉपर DGPS सर्वे आम्ही इथे केलेला आहे। हा सेटअप करायलाच थोडा वेळ आपल्याला घ्यायला लागतो। प्रॉपर सेटअप झाला तर आपल्याला ऍक्च्युअल प्रॉपर्टीचं लोकेशन खूप सुंदर पद्धतीने लोकेशन आपल्याला घेता येतं। हा रिसिव्हर सेट केलाय, पुन्हा पहिला रिसिव्हर सेट करून त्याचं मार्किंग घ्यायला लागते। हा रिमोट असतो, या रिमोट वरून सगळं काय ऑपरेट केलं जातं। असं खालती वरती चढून सगळं पूर्ण प्रॉपर सर्वे आम्ही ह्याला करतो। हा सेकंड पॉइंट एक घेतला असतो, तो अशा ठिकाणी घ्यायला लागतो जिथे कायम दिसेल आपल्याला। आणि आता आमचा ऍक्च्युअली प्लॉट लोकेट करायचं काम सुरू झालेलं आहे। अशी भरपूर मेहनत आम्ही करत असतो रेग्युलरली। आणि सगळ्या प्रॉपर्टीचे प्रॉपर सर्वे ह्याला करतो। आणि लँड ओनर जे परचेसर असतात आपल्याकडे, लँड परचेस करतात ह्याला, त्यांच्यासाठी ह्याला आम्ही प्रॉपर सर्वे करून ह्याला प्रॉपर्टी देतो।
हे संपूर्ण क्लीन होईल, सगळी मोठी झाडं ठेवून उरलेले जेवढे झुडपं आहेत हे क्लीन करायला पण माणसं लावलेली आहेत. मोठी झाडं अजिबात आम्ही तोडत नाही, कुठल्याही प्लॉट मधल्या मोठी झाडं आम्ही तोडत नाही. अशी सगळी मोठीच्या मोठी झाडं आम्ही ठेवतो आणि पूर्ण क्लिनिंग करून घेतो, पूर्ण त्याला प्रॉपर मार्क करून घेतो, पूर्ण सर्वे प्रॉपर करतो आणि आम्ही ही लँडची आमची अशीच कमिटमेंट पूर्ण क्लीन करून मार्क करून आम्ही आमच्या क्लायंटला हँड ओव्हर करणार आहे ही प्रॉपर्टी. भरपूर पाऊस पडत होता त्या दिवशी, त्या पावसामध्ये पण खूप सुंदर पद्धतीने सर्वे आम्ही केलेला आहे आणि एकदम टॉपचा व्ह्यू अमेझिंग आहे या प्रॉपर्टीवरनं. तलावड्यामधनं असा अमेझिंग व्ह्यू आहे ना, खूप रेअर बघायला मिळतात. चारी बाजूने असं डोंगराचं वातावरण आहे आणि धुकमय वातावरण आम्ही बघत होतो सर्वे करताना पण. आणि बऱ्यापैकी टेबल प्लॉट्स या प्रॉपर्टीमध्ये आहे. वरच्या साईडला मधल्या टप्प्यांमध्ये टप्प्याटप्प्याचे भरपूर प्लॉट्स आहेत. थोडंसं कुठेतरी वर खाली आहे, पण बाकी मॅक्झिमम टप्प्याटप्प्यामध्ये असेही प्लॉट आहे जे आता तुम्ही बघताय की आम्ही रेग्युलर चालतो तशा प्रकारचा हा प्रॉपर्टी तलावडीची प्रॉपर्टी आहे. खूप वेळा आम्ही घसरलोय चढताना विडताना, पण कुठे पाऊस भरपूर होता, चिखल थोडासा पावसामुळे होता आणि साफसफाई केलेल्या ठिकाणी लोकेशन मध्ये पण थोडंसं सही होतं. आणि पक्षी प्राण्यांचा आवाज अमेझिंग आहे, एकदम सुंदर लोकेशन आहे, व्ह्यू पण अमेझिंग आहे या प्रॉपर्टी मधनं. आपण बघताय की कसं डिसेंट प्रॉपर्टी आहे ही. लँड ओनरला आम्ही सांगितलं की इथे तुम्ही नारळ सुपारीची पण बाग करू शकता है ना, दुसरं बांबू, थोडंफार बांबू प्लांटेशन करू शकता, थोडंफार इतर अदर काही झाड आहेत, काजू आहेत, नंतर मग है ना सगळे जे आता मोठी झाडं आपल्या दिसतात आहे त्या झाडांवरती काळी मिरी आपण सोडू शकतो. असं आमचं डिस्कशन आम्ही या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये केलेलं आहे आणि हा पूर्ण क्लिअर करून ही प्रॉपर्टी आम्ही परचेसरला आम्ही हँड ओव्हर करणार आहोत. इथे जे बायर असेल त्यांना आम्ही सगळं डिस्कशन करून प्रॉपर्टी कशा प्रकारे डेव्हलप करायला पाहिजे, कसं प्रॉपर्टी मेंटेन करायला पाहिजे त्या संदर्भात सगळी माहिती आम्ही सुरुवातीला देत असतो. प्रॉपर्टीचं एलिव्हेशन, प्रॉपर्टीचं साईड बघितल्यानंतर ही खालची वाडी आहे, वाडीचं पण आम्ही लोकेशन आधी घेतो. पॉइंट्स घेण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं, काही सर्वे पॉइंट्स असतात, इतर रेफरन्स पॉइंट घेण्यासाठी दुसऱ्यांच्या पण प्लॉट्सला जाऊन आपल्याला मार्किंग घ्यायला लागते, म्हणजे आपला प्लॉट कुठनं कुठपर्यंत आला आहे हे सगळं आपण त्यातनं आपल्याला कळतं. त्यासाठी पण आम्ही संपूर्ण लोकेशन प्रॉपर मार्क करून गावातले काही लोकांना घेऊन आम्ही ते आजूबाजूचे पण रेफरन्स पॉइंट घेतो प्लॉट्सच्या, म्हणजे त्यातनं ऍक्च्युअल आपला ह्याला प्लॉट असतो तो डिमार्केट होतो, ऍक्च्युअल प्लॉट आपल्याला बसतो आपला प्लॉट ह्याच्यामध्ये आणि ह्याला मग फायनल आपली प्रॉपर्टी आपल्याला मिळते की आपली प्रॉपर्टी इथेच आहे. DGPS ची मोजणी अशी असते की ज्या मोजणीमध्ये 1 इंच पण ह्याला प्रॉपर्टी आपली इकडे तिकडे होत नाही. 1 इंच पण, पुन्हा एकदा की 1 इंच पण प्रॉपर्टी इकडे तिकडे होत नाही. खालच्या साईडचे आम्ही काही रेफरन्स पॉइंट घेण्यासाठी खालती वाडीच्या जवळ आलेलो आहे इथे आता. माझी टीम पूर्ण खूप मेहनत करते माझ्याबरोबरच. हे सगळी मार्किंग, हे सगळं मोजणी, हे सगळं साफसफाई करण्याच्या टायमिंगला, प्लांटेशनच्या टायमिंगला मी ह्याला खरोखर माझ्या टीमचं ऋणी आहे की एकदम अमेझिंग पद्धतीने मी असलो कामावरती, मी साईटवरती असो किंवा साईटवरती नसो तरी पण ते खूप सुंदर पद्धतीने काम करते. असा सगळ्या पॉइंट्स घेण्यासाठी आम्ही सगळ्या ठिकाणी फिरतो, ऍक्च्युअल सगळ्या लोकेशन्समध्ये आम्ही जातो आणि मोजणी करतो आणि प्रॉपर्टी व्हेरीफाय करतो प्रॉपर, आणि मग सेलरला म्हणजे सेलरकडनं व्हेरीफाय करून घेतो आणि बाहेरनं आम्ही प्रॉपर्टी देत असतो. प्रॉपर्टी परचेस करतात. आता आम्ही हा रोड पण मार्क करतोय, आपला प्रॉपर्टीमधनं रोड कुठनं कुठे जातोय हे मार्किंग चालू आहे आता. तर अशा सुंदर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि ना व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आमची ही जी काय मेहनत आम्ही करतोय हे आवडले असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका. आणि कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनला बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.